नमस्कार, मी प्रियांका आणि सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजकाल पफ स्लीव्हची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. त्यामध्ये मग हाफ, 3/4 किंवा फुल हातांमध्ये सुद्धा तुम्ही या पफ स्लीव्ह स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता. फुग्याच्या बाह्यांचे ब्लाऊज हे फार पूर्वीपासून मुलींसाठी फॅशन स्टेटमेंट बनलेलं आहे. पूर्वी बलून स्टाईलचे ब्लाऊज अनेक स्त्रिया वापरत असत, पण कालांतराने ही फॅशन कमी झाली. जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं यामध्ये बदल पाहायला मिळत गेले आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आलेला आहे. तर या पफ स्लीव्हजबद्दल आज आपण काही नोट्स आणि कशा प्रकारे स्टिच करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपण इथं आकृती घेतलेली आहे. ह्या आकृती आणि या नोट्स वापरून आपण पफ स्लीव्हची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. पॉईंट बघण्याआधी आपण लागणारी मापं बघूया. सगळ्यात आधी आपल्याला लागणारी बाही लांबी, त्यानंतर लागणारी बाहीचा दंडघेर आणि लागणारे छातीचं मेजरमेंट. छातीचं मेजरमेंट सगळ्यात महत्त्वाचं माप आहे आणि आता आपण सगळे पॉईंटप्रमाणे ही आकृती समजून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पॉईंट बघत आहोत 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजेच बाही लांबी अधिक 1 इंच. तर आता आपण इथं बाही लांबीसाठी घेतलेले आहेत 1 इंच. मग सगळ्यात आधी आपल्याला नॉर्मल स्लीव्ज आपली बनवून घ्यायची आहे. त्यावरून आपण पफ स्लीव्हचं मेजरमेंट काढणार आहोत. तर सगळ्यात आधी आपले पॉईंट चालू येतात 0 ते 1. इथं 0 ते 1चा पॉईंट घेतलेला आहे. तिथं आपल्याला बाही उंची अधिक 1 इंच घ्यायचे, म्हणजे 9 इंचची आपली बाही आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायची, म्हणजे टोटल बाही इंच उंची आपल्याला इथं 10 इंचाची मिळेल. ठीक आहे, 0 ते 1ला आपला बाही उंची आली 10 इंच. सेकंड पॉईंट आहे 0 ते 2 मुंडा खोली 3 किंवा 3.5 इंच. मग आता समजा माप कमी असेल, समजा 28, 30, 32, 34, म्हणजे 28 ते 34 छातीपर्यंतचं जर तुमचं मेजरमेंट असेल तर 0 ते 2 हा जो पॉईंट आहे मुंडा खोलीचा, म्हणजे इथून आपली उंची चालू झाली ती इथपर्यंत. ठीक आहे, त्याच उंचीच्या पॉईंटपासून खालच्या बाजूला आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे मुंडा खोलीचा. मग 28 ते 34 छाती असेल तर आपण 3 इंच घेणार आहोत आणि 34च्या पुढं कितीही माप असू दे तर आपण ती उंची 3.5 इंचाची घेणार आहोत. म्हणजे इथं आपल्याला मुंडा खोलीचं मेजरमेंट मिळालं 3 किंवा 3.5 इंच. तिसरा पॉईंट बघूया 0 ते 3, म्हणजे हा पॉईंट 0 ते 3 छातीचा चौथा अधिक 1 इंच. जसं की मी आत्ता सांगितलेलं होतं, आपल्याला मेजरमेंटमध्ये छातीचं माप खूप महत्त्वाचं आहे. तर या आकृतीमध्ये 0 ते 3 ही क्रॉस रेषा घेतलेली आहे. म्हणजे यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला बघायचा आहे, छातीचा चौथा अधिक 1 इंच. मग 34 छाती आहे, 34 छातीचा चौथा भाग काढल्यानंतर आपल्याला 8.5 इंच मिळतात. त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे, म्हणजे आपल्याला 9.5 इंच मिळतात. म्हणजे ही उंचीची रेषा स्टार्टिंगची, ही मुंडाखोलीची रेषा. तर उंचीच्या रेषेवरनं मुंडाखोलीच्या रेषेवर क्रॉस पद्धतीने टेप ठेवायचा आणि 9.5 इंचाचं मार्जिन काढायचं. जिथं येईल तिथं आपल्याला हा पॉईंट देऊन घ्यायचा. म्हणजे ही रेषा आपण आता काढली. ही सगळ्यात महत्त्वाची पॉईंट आहेत. पुढचा पॉईंट बघूया 1 ते 4 दंडघेराचा निम्मा अधिक 2 इंच. मग आता इथं दंडघेर आपण घेतलेले आहेत 10 इंच. म्हणजे बाहीचा खालचा भाग आहे तिथं आपल्याला दंडघेराचा निम्मा घ्यायचा. 10चा निम्मा आला 5 इंच. एक्स्ट्रा मार्जिन आपण 2 इंच ॲड करणार, म्हणजे 5 अधिक 2 इथं 7 इंचाचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे 2, 3 या रेषेचा मध्य करणे, तिथं आपल्याला 5 नंबरचा पॉईंट मिळेल. म्हणजे आता आपण ही जी मुंडाखोलीची रेषा आखली होती, ठीक आहे, मग आपलं मेजरमेंट कुठपर्यंत मिळालेलं आहे आपल्याला या रेषेपर्यंत, कारण हा छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच इथपर्यंत आले. ठीक आहे, मग टेपने ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचा मध्य करायचा. मग आता समजा जो मध्य येईल त्याला आपण नंबर देणार आहोत 5 इंच. ठीक आहे, हा आला मध्य या रेषेचा. आता पुढचा पॉईंट आहे 0 ते 6 वरच्या बाजूला 5, 6, 7 इंच वाढवणे. आता एक लक्षात घ्या, इथपासून खाली आपल्याला नॉर्मल बाही मिळालेली आहे. ठीक आहे, ही आपली नॉर्मल बाही झालेली आहे एवढी. आता आपल्याला पफ स्लीव्ज आपला फक्त वरच्या बाजूला आहे, म्हणून आपल्याला वरती मेजरमेंट वाढवायचे. खालच्या बाजूला आपलं मेजरमेंट आता काही घ्यायचं नाही आहे. मग आता इथं 0च्या वरती आपल्याला 5, 6 किंवा 7 इंच वाढवायला लावले. ठीक आहे, आता हा पफ आपल्या आवडीप्रमाणे. ह्याच्यात खूप जास्त मेजरमेंट घ्यायचं नाही, खूप जास्त पफ कारण चांगला दिसत नाही. हार्डली 3-4 चुन्या जर तुम्ही घेतल्या किंवा जास्तीत जास्त 5 चुन्या दोन्ही बाजूने, लेफ्ट राईट दोन्ही साईडने 5-5 चुन्या आल्या तरी पफ अगदी सुंदर दिसतो. म्हणून जास्त माप घेऊ नका, चेस्टप्रमाणे हे माप ठेवा. छातीचं कमी असेल तर 5 इंच घ्या, थोडीशी जास्त वाटत असेल तर 6 आणि मग लास्ट 7. ठीक आहे, तर इथपासून वरती आपल्याला 5, 6 किंवा 7 आपले जे आवडीप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आहे ते ह्या रेषेपासून वरच्या बाजूला घ्यायचं आहे. पॉईंट आहे 6, 7, 3 मागील मुंड्याचा आकार देणे. तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, आपला हा जो मध्य आला होता, आता इथं हा पॉईंट लिहून दिलेला नाही आहे, पण 2 ते 3 रेषेचा आपण मध्य केला होता 5, तो डॉट डॉट करत मी सरळ रेषावर नेली आहे. ठीक आहे, आता आपण ह्या पॉईंटच्या वरती 5 किंवा 6 इंच आपल्या आवडीप्रमाणे वाढवले. बरोबर,
आता जो हा पॉईंट आलेला आहे तिथून आपण बाहीचा जो आकार देतो ना, हा गोलाकार आकार, तो आपल्याला इथून खाली घ्यायचा असं करत करत. ठीक आहे. एक नॉर्मली तुम्हाला हा शेप काढता येतो, पण हा आपला मध्य पॉईंट असेल. या रेषेच्या इथूनच आपल्याला बॅक निघायचं आहे असं. आणि आपल्याला ह्या पॉईंटपासून अर्धा इंच आतल्या बाजूला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. याप्रमाणे आपल्याला हा आकार देता आला पाहिजे. 6, 8, 3 पुढील मुंड्याचा आकार देणं. म्हणजे आता आपण इथं काय पाहिलं, 6, 7, 3 मागील मुंड्याचा आकार, 6, 8, 3 पुढील मुंड्याचा आकार. यामुळं पुढील आणि मागील हा अर्धा इंचाचा जो गॅप आहे तो न विसरता घ्यायचा, कारण ह्यामुळं पफ सुंदर दिसतो. दोन्ही सेम सेम असेल तर थोडासा पफ असा एवढा मेसी वगैरे वाटू शकतो. पण हा जर अंतर बरोबर असेल, कारण मागील आणि पुढील मुंड्याचा आकार आपण ब्लाऊजला देतोच, त्यामुळे हा सुद्धा आकार आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पफसुद्धा छान बसेल. अतिशय सोप्या पद्धतीने हे कटिंग आहे. आपण पुन्हा एकदा कटिंग समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे 0 ते 1 वर. समजा 9 इंच असेल, आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचे 10 इंच. 0 ते 2च्या रेषेवर आपल्याला मुंडा खोलीचं मेजरमेंट घ्यायचं. मग ते छातीप्रमाणे 3, 3.5 इंच आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता 0 ते 3 इथं आपण छातीचा चौथा अधिक 1 इंच करायचा. मग इथं तुमचं काही मेजरमेंट येईल, 28, 30, 32, 34, 36 एटसेट्रा. त्यानंतर आपल्याला इथं छातीचा चौथा अधिक 1 इंच घ्यायचा आहे. खालच्या रेषेवर 1 ते 4 म्हणजे इथं आपल्याला 1 ते 4 या रेषेवर आपल्याला दंडघेराचा निम्मा अधिक 2 इंच. 2 इंच म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं, ते इथं आपल्याला या रेषेवर घ्यायचं. ही रेषा आपल्याला जोडायची आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. म्हणजे एवढी आपली नॉर्मल बाही तयार झाली. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 2 ते 3 म्हणजे जे मेजरमेंट मिळालेलं आहे त्या रेषेचा मध्य करायचा. जे मध्य येईल ती डॉट डॉट करत सरळ रेषा वर घ्यायची. आता 0 पासून वरच्या बाजूला आपण 5 किंवा 6 इंच वाढवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला मधल्या रेषेच्या जे आपण घेतली होती तिथपासून खालच्या बाजूला व्यवस्थित आकार देत आपल्याला मागील आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीने इथं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. ठीक आहे. स्टिचिंगची थोडीशीच मेथड आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे, बाहीचं मध्य काढायचा, त्यामध्ये त्याला एक छोटासा कट मारायचा. मध्य काढल्यानंतर, कारण मग तो आपला मेन पॉईंट आहे हे आपल्याला समजतं. मग जो आपला मध्य पॉईंट येतो, म्हणजे सपोज आता समजा आपला बाहीचा शेप या आकारात मिळेल. ठीक आहे. या आकारात समजा आपली बाही मिळाली, तर आपल्याला हा मध्य काढायचा. म्हणजे इथं कट मारायचा एक छोटासा. आणि चुन्यांची साईड दोन्ही बाजूंनी आतल्या दिशेने 3-3 किंवा 4-4 चुन्या पाडायच्या मध्य पॉईंटपासून. म्हणजे इकडच्या चुनीचं इथं तोंड येणार, ह्या चुनीचं इथं तोंड येणार, ह्या चुनीचं इथं तोंड येणार. आता इकडच्या ज्या चुन्या असतील त्याचं पण तोंड आतल्या बाजूला, म्हणजे इकडची इथं, इथली इथं, इथली इथं, सेम सेम अंतर. म्हणजे जर तुम्ही इथं 3 चुन्या पाडत असाल तर इथं सुद्धा तुम्हाला 3च चुन्या घ्यायच्यात. इथं 4 असतील तर इथं सुद्धा तुम्हाला 4च चुन्या पाडायच्यात. बरं, ज्यावेळेस तुम्ही चुन्यांचं अंतर ठेवाल ते अर्धा इंचच ठेवायचं आहे, जास्तीत जास्त चुन्या घ्यायच्या नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या इथं बाही झालेली आहे. या आपल्या बाहीच्या नोट्स आहेत. आता आपण सोबतच बाही कटिंग कशी करायची पेपरवर एकदा ते सुद्धा बघूया. तर या ठिकाणी मी पेपरची 2 फोल्ड घडी घेतलेली आहे आणि मी इथं 9 इंचाची मेजरमेंट घेत आहे. त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 10 इंच बाही लांबी काढली आणि मुंड्यासाठी 3 इंच घेतलेले आहेत. आता या दोन्ही रेषा व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं मी छाती 32 छेदचं माप घेत आहे. तो 32चा चौथा आलेला आहे 8 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड केले म्हणजे 9 इंचचं इथं मला क्रॉसमध्ये मेजरमेंट मिळणार आहे. मी इथं 9 इंचावर पॉईंट केलेला आहे. पट्टीच्या साहाय्याने आपल्याला ही क्रॉस रेषा व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. तर इथं मी खालच्या रेषेचा मध्य करण्याऐवजी मधल्या रेषेचा मध्य घेतलेला आहे. खालच्या रेषेचा मध्यसुद्धा तिथंच येतो. इथं आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थितपणे. एकच शेप आपल्याला इथं काढायचा आहे. एरवी आपण पुढील आणि मागील मुंड्याचा आकार देतो, त्यामुळे इथं आपल्याला एक प्रॉपर शेप घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी दंडगेर घेत आहे. तर इथं 10 इंचचा दंडगेर होता, त्यामध्ये 2 इंच निम्मा दंडगेराचा निम्मा आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करून 7 इंचाचं मेजरमेंट घेतलं आणि क्रॉस रेषा जोडलेली आहे. आता आपण वरच्या बाजूला 5 इंचाचं मेजरमेंट वाढवून घेणार आहोत, जो की आपल्याला पफसाठी परफेक्ट माप आहे. कारण 32च चेस्ट आहे, त्यामुळं 5 इंचाचा पफ अगदी परफेक्ट बसेल. म्हणून आता आपल्याला हा जो मधला पॉईंट होता, ठीक आहे, इथं आपल्याला आतला शेप घ्यायचा आहे आणि थोडासा त्याच्या बाहेरून आपल्याला बाहेरचा शेप घ्यायचा, म्हणजे मागील मुंड्याचा आकार द्यायचा. तर याप्रमाणे मी मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. अर्धा इंच आतल्या बाजूने मी पुढील मुंड्याचा आकार देत आहे. तर इथं आपलं बाही कटिंग झालेलं आहे या पद्धतीने.
आता व्यवस्थितपणे आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी पेपर आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आधी, आणि नंतर टू फोल्डची जी आपली घडी होती ती उघडून आपल्याला फक्त पुढील मुंड्याचा आकार व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं पेपर कटिंगसुद्धा इथं झालेलं आहे। तर चुन्या कशा घ्यायच्या हे म्हणजे इथं आपल्याला तो माप बसेल। आता जे आपलं अस्तर आहे त्यावर आपल्याला पेपर कटिंग ठेवून व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। आखून झाल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला हे कटिंग कोणतेही मार्जिन न वाढवता व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण इथं कटिंग केलेलं आहे। आता आपण आपलं जे मेन फॅब्रिक असेल इथं मेन पॉईंट घ्यायचा आहे। मेन पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला आता हे मेन फॅब्रिकवर टू फोल्डच्या घडीवर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अस्तर आणि कापड व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला हे थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे। आता आपण बाही शिवून घेऊया। त्यासाठी आपण सरळ कापडावर अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने म्हणजे जिथून आपला दंडगेर येईल त्या बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे। एक्स्ट्रा राहिलेलं कापड आपण कट करायचं आहे। त्यानंतर व्यवस्थितपणे एक दाब टीप मारायची आहे, ज्यामुळे फिनिशिंग छान येते। व्यवस्थितपणे फोल्ड करून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एक पुन्हा टीप द्यायची आहे। इथे टीप देऊन झाल्यानंतर ब्लाऊज आपल्याला चारही बाजूने व्यवस्थितपणे कोणताही फुगा किंवा कोणतीही चून न पाडता शिवून घ्यायचा आहे। चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित शिवायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन जे होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि कट जो पॉईंट होता त्या म्हणजे वरच्या बाजूला आपण चुन्यांचं तोंड करत आहे। या पद्धतीने 3 चुन्या पाडून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 चुन्या पाडत आहे। दोन्ही बाजूने 3-3 चुन्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपलं इथं बाहीसुद्धा स्टिच करून झालेली आहे आणि असा छान पफ येतो। तर मेन ब्लाऊजवर आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्याचं फिनिशिंगसुद्धा दिसत आहे। घातल्यानंतर सुद्धा हा ब्लाऊज खूप छान दिसतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।